आता कन्सर्न या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. काळजी किंवा चिंता, संबंधित असणे. कन्सर्न हा शब्द नाऊन आणि वर्ब दोन्ही प्रकारे वापरला जातो. मराठीत समजून घ्या. कन्सर्न म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा गोष्टीबद्दल काळजी घेणे किंवा त्याच्याशी संबंधित असणे. इंग्लिश मीनिंग: अ फीलिंग ऑफ वरी ऑर इंटरेस्ट, टू रिलेट ऑर बी अबाउट समथिंग. इझी वन लाइन डेफिनेशन: अ फीलिंग ऑफ वरी ऑर समथिंग रिलेटेड टू अ मॅटर. सिनोनिम्स: वरी, केअर, इंटरेस्ट, रिगार्ड. हे शब्द काळजी किंवा लक्ष दर्शवतात. अँटोनिम्स: इंडिफरन्स, निग्लेक्ट, डिसइंटरेस्ट. हे शब्द उदासीनता किंवा दुर्लक्ष दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. शी शोड कन्सर्न फॉर द सिक चाइल्ड. तिने आजारी मुलासाठी काळजी दर्शवली. इथे कन्सर्न म्हणजे काळजी घेणे. आजारी व्यक्तीची मदत करणे आणि तिची काळजी घेणे आवश्यक असते, त्यामुळे तिची भावना दिसून येते. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. व्हॉट इज द मीनिंग ऑफ कन्सर्न? ए. इंडिफरन्स, बी. वरी ऑर केअर, सी. निग्लेक्ट, डी. डिसइंटरेस्ट. तुम्हाला इंग्रजी मोफत आणि सोप्या पद्धतीने सुधारायचे आहे का? नियम अकॅडमीचा बेसिक इंग्लिश व्होकॅब्युलरी आणि ग्रामर कोर्स पूर्णपणे मोफत जॉईन करा. आत्ताच हा नंबर नियम अकॅडमी इंग्लिश नावाने सेव्ह करा. 9270275060. नंतर व्हॉट्सॲपवर हॅलो सर असा मेसेज पाठवा. दररोज व्हिडिओ प्लस MCQ सराव मिळवा. नंबर सेव्ह केल्यावरच लिंक उघडतील.